प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say Amen. and all God's people say Amen. and all God's people said. Amen. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले हे शब्द ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, क्रिस्टोफर विमलराज बँगलोर येथे राहणारा अतिशय श्रीमंत घराण्यातील एक मनुष्य, 25,000ची नोकरी तो करत होता. साधारण हा काळ आहे 2002-2003 ह्या वर्षातला. फायझर इंडिया लिमिटेडमध्ये तो कामाला होता. परंतु अंतःकरणामध्ये एक इच्छा होती की परमेश्वराची आयुष्यभर सेवा करायची. त्यासाठी त्याला जायचं होतं सेमिनरीमध्ये. एक दिवस त्याने आपल्या वडिलांकडे तो विचार बोलावून दाखवला. त्याच्या तिन्ही बहिणींची लग्न झालेली होती. सगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्यांपासून त्यांचे वडील मुक्त झालेले होते. परंतु आता मुलाने हा विचार बोलून दाखवता बरोबर ते हादरून गेले. त्यांनी सांगितलं की जर तू मला सोडून गेलास तर इथे माझं कोण आहे? मी कदाचित चुकीच्या मार्गाने जाईन, मी कदाचित एखाद्या व्यसनामध्ये अडकून पडेन. तू तसा विचार करू नकोस. आणि नुसता तो विचार त्यांनी व्यक्त केला म्हणून त्या वडिलांनी हळूहळू दारू प्यायला सुरुवात केली. आणि कसा परमेश्वर एखाद्याच्या जीवनामध्ये कार्य करतो बघा, की त्याच पॅरिसमध्ये मारिओ प्लेटल नावाचा एक मुलगा होता. वय वर्षे 23. त्याच्या आजी आजोबाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोकांना आमंत्रण देण्याकरता तो बाहेर पडलेला. आणि गाडी चालवत असताना समोरून एक बस आली. त्या बसने त्याला धडक दिली. मारिओ त्या बसच्या समोर पडला. तोपर्यंत मारिओला काहीच झालं नव्हतं. परंतु ती उभी असलेली बस तिला मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने ठोकर दिली. ती बस ह्या मुलाच्या अंगावरून गेली. मारिओ तिथेच जागीच गतप्राण झाला. मारिओचा अंत्यविधी संपला. अंत्यविधीनंतर क्रिस्टोफर विमलराज ह्यांचे वडील साक्रिस्टीमध्ये फादरांना भेटायला आले. फादरांच्या पाया पडले. डोळ्यामध्ये अश्रू आणि शब्द कोठे होते त्यांच्या मुखामध्ये? फादर, माझ्या मुलाला धर्मगुरू व्हायचं आहे, परंतु मी त्याला आत्तापर्यंत अडवून ठेवलेलं होतं, कारण मला वाटलेलं होतं की तो जर मला सोडून गेला तर माझं ह्या जगात कोण उरणार नाही. परंतु आता हा मारिओ प्लेटल मरण पावला. त्याच्या आईवडिलांना तो कधीच दिसणार नाही. माझा मुलगा फादर झाला तर कधीतरी मला भेटायला येईल, कधीतरी मला तो वेदीवर दिसेल. माझ्या मुलाला बिनधास्त फादर व्हायला जाऊ द्या. कुठेतरी परमेश्वराने एक सत्य जणू काही त्या माणसाला त्या दिवशी प्रकट केलं. तो माणूस त्या दिवशी दारूच्या व्यसनातून मुक्त झाला. आपल्या मुलाला त्यांनी मुक्त केलं, धर्मगुरू होण्यासाठी पाठवलं. आज क्रिस्टोफर विमलराज बँगलोर ह्या ठिकाणी फादर क्रिस्टोफर विमलराज म्हणून कार्य करत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तर अशा प्रकारे परमेश्वर आपल्याला मुक्त करू इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, वचन अध्याय 8 वचन 32 मध्ये, की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हा जो संपूर्ण अध्याय 8 आहे त्याची सुरुवात कशी होते? त्याची सुरुवात होते व्यभिचारी स्त्रीच्या प्रकरणाने. त्या व्यभिचारी स्त्रीला व्यभिचार करत असताना शास्त्री पुरुषांनी पकडलेलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर आता सादर केलेलं. आता येशू तिच्याविषयी काय म्हणतो त्यासाठी ते उत्सुक होते. ते लोक आले होते तिला शिक्षा ठरवण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आलेला होता तो शिक्षा करण्यासाठी नव्हे, तर तो तारण करण्यासाठी, बंधमुक्त करण्यासाठी. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एक मंत्र दिला. तुम्ही दुसऱ्यांना दोषी ठरवू इच्छिता, पहिले स्वतः निर्दोष आहात की तपासून पहा. आणि म्हणूनच त्याने त्यांना सांगितलं, तुमच्यामधील जो निष्पाप असेल त्याने पहिला दगड टाकावा. आणि मग ते सगळे निघून गेले. कुठेतरी एक सत्य त्यांना अंतर्यामी झोंबलं आणि त्या नियमशास्त्राच्या बंधनातून काही काळ म्हणा ते मुक्त झाले, तिथून निघून गेले. आता स्त्री त्या ठिकाणी थांबलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आहे. तो स्वतः निष्पाप आहे. तो सहज तिला दोषी ठरवू शकला असता, परंतु तो काय म्हणत आहे? जा, ह्या पुढे पाप करू नकोस. त्या एका वाक्यामध्ये केवढी प्रचंड ताकद भरलेली आहे बघा. काय नक्की सांगितलं प्रभू येशू ख्रिस्ताने तिला? पाप करू नकोस म्हणजे जरी आत्तापर्यंत तू पापी जीवन जगलेली असशील
तरी ह्या पुढे मात्र त्यातून आता पूर्णपणे तू बंधमुक्त व्हायचं आहे. ती स्त्री नुसत्या नियमशास्त्राच्या कचाट्यातून बंधमुक्त झाली नाही, नियमशास्त्राने ठरवून दिलेल्या शिक्षेपासून मुक्त झाली नाही, तर त्या दिवसापासून ती स्त्री पापमुक्त झाली. एका नवीन जीवनाला तिने प्रारंभ केला. प्रभू येशू ख्रिस्त त्याच अध्यायामध्ये हे वाक्य म्हणत आहे की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. जेव्हा यहुद्यांनी ते शब्द ऐकले तेव्हा त्यांनी त्याचा अर्थ शब्दशः घेतला. त्यांनी सांगितलं की आम्ही कधीच कोणाच्या बंधनात नव्हतो, आम्ही अब्राहमाचे पुत्र आहोत. अब्राहमाचे पुत्र ह्याचा अर्थ काय की अब्राहमाने सुनता ही कराराची खूण दिलेली होती, त्याप्रमाणे आमची पण सुनता झालेली आहे. आमची सुनता झालेली आहे म्हणजे आम्ही मुक्त आहोत. खऱ्या अर्थाने सुनता ह्या शब्दाचा अर्थ काय, देह स्वभाव परमेश्वराला अर्पण करायचा आणि आध्यात्मिक स्वभाव आत्मसात करायचा. परंतु ह्या ठिकाणी यहुद्यांनी तसं केलेलं नव्हतं. त्यांच्यासाठी ते नुसते कर्मकांड होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना एक महत्त्वाचा मंत्र दिला की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास असतो. दास कधीच घरामध्ये राहत नाही, पुत्र घरामध्ये राहत असतो. म्हणून तो पुत्र आता तुम्हाला बंधमुक्त करत आहे, तुम्ही खऱ्या अर्थाने बंधमुक्त होणार आहात. म्हणून आपण कोणकोणत्या गोष्टींचा दास बनलेलो आहोत ते माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं आता माझा बाप्तिस्मा झालेला आहे, मी आता सहज स्वर्गात जाणार. बाप्तिस्मा झाला म्हणजे नक्की काय झालेलं आहे, त्यावेळेला कोणत्या प्रकारचं अभिवचन दिलं की जे अभिवचन प्रत्येक ईस्टरच्या रात्री आपण सातत्याने त्याचं नूतनीकरण करत असतो की मी सैतानाचा धिक्कार करतो, त्याच्या सर्व दुष्कृत्यांचा धिक्कार करतो, त्याच्या सर्व पोकळ आश्वासनाचा धिक्कार करतो. आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये बघा खरोखरच तशा प्रकारचा धिक्कार करतो का की आपण त्याला जणू काही वेंग मारतो. अशा प्रकारे माणूस त्या पापाचा सैतानाचा दास बनलेला असतो. त्या बाप्तिस्म्यामध्ये वचन दिलेलं असतं परमेश्वरावरील श्रद्धेचं. प्रत्यक्ष परिस्थिती आल्यानंतर आपण डळमळून जात असतो. खरोखरच आपण बंधमुक्त झालेलो आहोत का तपासून पाहणं गरजेचं आहे. म्हणूनच काही लोक चर्चमध्ये आहेत परंतु देवाच्या राज्यात नाहीत. काही लोक देवाच्या राज्यात असतील परंतु अजूनपर्यंत चर्चमध्ये आलेले नाहीत. म्हणजे अशा लोकांना आपल्याला चर्चमध्ये आणायचं आहे, देवाच्या राज्यामध्ये आणायचं आहे. खऱ्या अर्थाने पापमुक्त बंधमुक्त जीवन जगण्यासाठी त्यांना पाचारण करायचं आहे, सहाय्य करायचं आहे. संत जॉन ऑफ द क्रॉस नावाचे एक अध्यात्मवादी साक्षात्कारी असे संत होऊन गेले. त्यांनी सांगितलं की जर पक्षाला तुम्ही छोट्याशा दोरीने बांधलं काय किंवा मोठ्या दोरखंडाने बांधलं काय, पक्षी बंधनातच आहे. पाप छोटं असो की मोठं असो, पापामुळे माणूस बंधनातच असतो. वाघाला तुम्ही वाघ म्हणा, वाघ्या म्हणा, वाघोबा म्हणा, तो तुम्हाला संपवणारच. तसं पाप छोटं असं की मोठं असो ते तुम्हाला नष्ट करत असतं. म्हणून संत अगस्तीनने सांगितलं की सिन डिस्ट्रॉयज द सिनर. पाप माणसाला नष्ट करत असतं. होडी कितीही मोठी असू द्या, तिला छोटंसं जरी छिद्र पडलं तरी कालांतराने ती संपूर्ण होडी बुडू शकते. म्हणून पाप मोठा आहे की छोटा आहे ह्याचा माणसाने विचार करायचा नाही. ख्रिस्त सभेने त्याविषयीची शिकवण स्पष्टपणे दिलेली आहे. लघुपाप म्हटल्यानंतर आपण देवाला दुखावतो, महापाप म्हटल्यानंतर देवापासून असलेली संबंध संपूर्णपणे तोडून टाकत असतो. परंतु दोन्ही ठिकाणी देवापासून आपण दूर गेलेलो असतो. म्हणूनच आपण चिंतन करायचं आहे की कशा प्रकारे मी अजूनही पापाच्या बंधनामध्ये आहे. मात्र एवढं बोलून संत अगस्तीन थांबत नाहीत. संत अगस्तीन सांगत आहेत की संताला भूतकाळ असतो, पाप्याला भविष्यकाळ असतो. संताचा भूतकाळ कदाचित पापी असण्याची शक्यता आहे. तो संत अगस्तीनचा स्वतःचा अनुभव होता. ते देखील पापामध्ये अडकलेले होते, परंतु कुठेतरी त्यांना एक दिव्य दृष्टी प्राप्त झाली. रोमकरास पत्र अध्याय 12 वचन 1 ते 2 ह्या ठिकाणी त्यांनी वाचलं की ह्या जगाशी समरूप व्हायचं नाही तर येणाऱ्या युगाशी समरूप होण्यासाठी आपल्या मनाचं नूतनीकरण करायचं. त्यानंतर अगस्तीन जे बदलून गेले ते कायमचे. त्यांनी पहिल्या प्रथम बाप्तिस्मा घेतला, त्यानंतर ते धर्मगुरू झाले, त्यानंतर ते बिशप झाले आणि त्यानंतर ते धर्मपंडित म्हणून गौरविले गेलेले आहेत. ख्रिस्त सभेला एवढा मोठा संत देण्याची ताकद
बायबलच्या केवळ एका वचनामध्ये होती. त्या वचनामुळे अगस्तीन पूर्णपणे बंधमुक्त झाले आणि एवढ्या मोठ्या पदाला जाऊन पोहोचलेले आहेत. मात्र हे सर्व करण्यासाठी ते सत्य आपल्याला समजणं गरजेचं आहे. वि स खांडेकरांचं एक वाक्य आहे की ज्यांचे पाय भूतकाळांच्या बेड्यामध्ये अडकलेले असतात त्यांचे हात गगनाला कधीच गवसणी घालू शकत नाहीत. म्हणजे जर आपण अजूनही भूतकाळातील पापाच्या बंधनामध्ये अडकलेलो असू तर आपल्याला भविष्यकाळाच्या पावित्र्याच्या दिशेने वाटचाल करणं शक्य होत नाही. संत पॉलच्या जीवनाकडे बघूया. दमास्कसच्या रस्त्यावरती घडलेला तो छोटासा प्रसंग. 3 दिवस त्याने अन्न पाणी घेतलं नाही, कारण तो साक्षात्कार एवढा प्रचंड ताकदीचा होता की त्याचं आता लक्ष देहाकडे नव्हतं, त्याचं लक्ष लागलं होतं स्वर्गाकडे. पूर्णपणे बंधमुक्ती कशी असू शकते त्याचं हे सुंदर उदाहरण की त्यानंतर ज्या पद्धतीने त्याने बोलायला सुरुवात केली त्यानुसार कितीतरी लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि नव्या करारातील अर्ध्यापेक्षा अधिक पुस्तकांमध्ये संत पॉलच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याला कारण पूर्णपणे बंधमुक्त झालेला माणूस किती ताकदीचा असू शकतो त्याचं हे उदाहरण. आपल्याच ओळखीच्या, आपल्याच परिचयाच्या, आपल्याला आवडणाऱ्या अशा संत मदर तेरेसा, त्यांना देखील कुठेतरी तशाच प्रकारचा एक दिव्य साक्षात्कार झाला. एक सत्य समजलं की जे काही तुम्ही गरिबांपैकी एखाद्याला करत असता ते तुम्ही मला करत असता. तेवढ्या एका वाक्याने पूर्णपणे मुक्त झालेल्या मदर तेरेसा ऐशारामी जीवन जगणाऱ्या लोरेटो कॉन्व्हेंटमधून बाहेर आल्या. हातामध्ये फक्त 5 रुपये, तरी देखील त्यांनी पूर्णपणे परमेश्वरावरती भरोसा ठेवून कामाला सुरुवात केली. 5 दशकं म्हणजे 50 वर्षे कार्य केलं. 5 खंडापर्यंत त्या जाऊन पोहोचल्या. म्हणूनच त्यांचा सण 5 सप्टेंबरला येत असावा का? परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचं सत्य कोणतं आहे? परमेश्वराचा शब्द जेव्हा एखाद्या व्यक्तीला बंधमुक्त करत असतो तेव्हा अशा प्रकारे प्रचंड ताकदीचं कार्य परमेश्वर त्या व्यक्तीद्वारे करत असतो. ज्यांना ज्यांना हे सत्य समजलं त्यांच्या जीवनामध्ये पूर्णपणे बदल घडून येत राहिला. कितीतरी लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये तशा प्रकारचं सत्य समजलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला मेंढपाळांना सांगण्यात आलं की तुमच्यासाठी दाविदाच्या घराण्यामध्ये तारणारा जन्माला आलेला आहे. तोपर्यंत कदाचित ते शेकोटीभोवती शेकत असावेत, परंतु तारणाऱ्याचं नाव घेतल्यानंतर शेकोटी बाजूला ठेवली आणि खऱ्या प्रकाशाकडे ते धावत निघाले. अर्थ किती गहन आहे बघा. ती शेकोटी कसलं प्रतीक आहे? ह्या जगातील सगळ्या प्रकारच्या सुखाचं ते प्रतीक आहे. ती आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत खरा प्रकाश आपल्या जीवनात येणं अवघड आहे. किंवा त्या 3 राजांचं उदाहरण, त्यांना कुठेतरी ते सत्य समजलं यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे. सगळं ज्ञान त्यांनी पणाला लावलं, सगळ्या प्रकारचे कष्ट त्यांनी पणाला लावले आणि शेवटी त्यांना खरा तारणारा जो होता प्रभू येशू ख्रिस्त होता त्याचं दर्शन घडलं. त्याचं दर्शन घडल्यानंतर नक्की काय झालेलं आहे? 2-3 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. पहिली गोष्ट, आपलं सर्वस्व त्यांनी त्याच्या चरणापाशी अर्पण केलेलं आहे. त्यानंतर स्वप्नात सूचना मिळाल्यानंतर त्यांनी आपला मार्ग संपूर्णतः बदलून टाकलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायापाशी त्यांनी आपलं डोकं टेकवलेलं आहे. हे सगळे बदल केव्हा होत असतात? ज्या वेळेला आपल्याला ते सत्य समजत असतं त्यावेळेला हे बदल आपल्या जीवनात घडत असतात. जक्कईसारखा एवढा मोठा जकातदार किंवा मत्तईसारखा छोटासा जकातदार, पण त्यांना कुठेतरी ते सत्य समजलं आणि त्यानंतर मात्र ते पूर्णपणे बदलून गेले. जणू काही शेतात लपवलेली ठेव किंवा मौल्यवान मोती सापडावा आणि त्यासाठी एखाद्या व्यक्तीने सर्वस्व विकावं आणि हे सगळं विकत घ्यावं, तशा प्रकारचा अनुभव माणसाला येत असतो. हजारो लोकांना 2000 वर्षे अशा प्रकारे साक्षात्कारी दृष्टी देणारं हे सत्य नक्की काय आहे? प्रश्न बदलायला लागणार आहे. सत्य काय आहे असा प्रश्न पिलाताने सुद्धा विचारला. त्याच्या डोळ्यासमोर सत्य होतं तरी देखील त्याला दिसलं नाही, कारण त्याने प्रश्न चुकीचा विचारलेला होता. सत्य काय आहे? त्याने कोणता प्रश्न विचारायला पाहिजे होता? सत्य कोण आहे? आणि तेच नक्की आपल्याला ह्या काळामध्ये समजून घ्यायचं आहे. सत्य कोण आहे? ते सत्य
सत्य साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते सत्य साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. येशू हे असं सत्य आहे जेव्हा तो स्वतः सांगतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. तशा प्रकारचं ते सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. हे असं सत्य आहे की ते समजण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज नाही, ते समजण्यासाठी डोळ्यांची गरज नाही. आंधळ्या बार्तिमयला देखील ते समजलं आणि तो सहज सांगू शकला की दाविदाच्या पुत्रा माझ्यावरती दया कर. किंवा कानांची गरज नाही, बहिऱ्यांना देखील ते सत्य समजलं. शिक्षणाची गरज नाही, अजाणाशी लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासामध्ये रमले आणि हे सत्य सुशिक्षित, अशिक्षित अशा सगळ्या लोकांना समजू शकतं. शेतात घाम गाळणारा शेतकरी असो, पुस्तकात डोके खोपसणारा विद्वान असो, देशासाठी धर्मासाठी रक्त सांडणारा हुतात्मा असो, अशा सगळ्यांना हे सत्य आत्मसात करता येतं. म्हणून आपण स्वतःला हा प्रश्न आता विचारायचा आहे की मला हे सत्य समजलेलं आहे का? कोणतं सत्य? प्रभू येशू ख्रिस्त. मला ख्रिस्त कितपत कळलेला आहे? त्यासाठी माझ्या जीवनामध्ये मी नक्की काय करत आहे? बायबल वाचन हे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं सूत्र आहे. पवित्र मिस्साबली हे आणखी एक महत्त्वाचं सूत्र आहे. एकीकडे शब्द असतो, दुसरीकडे देह असतो. तो शब्द देह होतो आणि आपल्यामध्ये वस्ती करायला लागतो, तेव्हा त्या सत्याशी आपण एकरूप झालेलो असतो. आणि म्हणूनच संत जेरोमने किती सुंदर म्हटलेलं आहे बघा की बायबलविषयीचं अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचं अज्ञान आहे. हे सत्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यासाठी बायबलचा आधार घेणं गरजेचं आहे. नारळाच्या झाडाला नारळ येत असतात, आंब्याच्या झाडाला आंबे येत असतात, पपईच्या झाडाला पपया येत असतात. म्हणजे झाड तसं फळ असतं. प्रभू येशू ख्रिस्त हे साक्षात सत्य आहे. त्याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये सत्याचे कण किंवा अंश दडलेले होते. ते सगळे कण आजच्या ह्या दिवशी आपल्याला एकाच बैठकीत, एकाच अधिवेशनामध्ये कदाचित वेचता येणार नाहीत, परंतु त्यापैकी एकूण 6 महत्त्वाच्या सत्यावरती आजच्या दिवशी आपण चिंतन करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रकट केलेलं पहिलं सत्य आहे की परमेश्वर हा प्रेमळ आणि क्षमाशील असा पिता आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात अवतरण्यापूर्वी यहुदी लोकांची परिस्थिती कशी झालेली होती? त्यांनी देवाचा अनुभव कसा घेतलेला होता? अतिशय रागीट, क्रोधिष्ट, कोपिष्ट, की जो आपल्या पूर्वजांना शिक्षा करत होता, ज्याने आपल्या पूर्वजांना एवढी मोठी शिक्षा केली की असिरियाच्या हद्दपारीत पाठवलं, बाबिलोनच्या हद्दपारीत पाठवलं, जेरुसलेमचं मंदिर उद्ध्वस्त करू दिलं आणि कितीतरी लोकांना त्रास झालेला आहे. अशा प्रकारचा अनुभव लोकांच्या पाठीशी होता. साक्षात मोशे ज्यांनी त्याला इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर आणलेलं होतं, तो मोशे देखील पवित्र भूमीत प्रवेश करू शकला नाही. असा कठोर पिता किंवा असा कठोर परमेश्वर जुन्या करारामध्ये जणू काही सादर करण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराची ओळख वेगळ्या पद्धतीने करून देतो की हा परमेश्वर क्षमाशील आणि प्रेमळ पिता आहे. त्याला तुमच्या सगळ्या गरजा ठाऊक आहेत. तुमचं पाप लाखेसारखं लाल असलं तरी ते बर्फासारखं शुभ्र करण्याची ताकद त्याच्या प्रेमामध्ये दडलेली आहे. पूर्व जेवढी पश्चिमेपासून दूर आहे तेवढं तुमचं पाप तुमच्यापासून दूर नेण्याची ताकद त्याच्या प्रेमामध्ये दडलेली आहे. कोणतंही पाप परमेश्वराच्या प्रेमापेक्षा मोठं असू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासमोर सादर केलेला आहे. एवढंच नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याने परमेश्वर पित्याशी एकरूप होण्याचा सातत्याने प्रयत्न केला. म्हणजे मनुष्य दिवसभर कामात असतो, पण शेवटी त्याला ओढ जशी आपल्या घराची असते त्याप्रमाणे दिवसभर लोकांतामध्ये असलेला प्रभू येशू ख्रिस्त पित्याशी एकांतात येण्यासाठी सातत्याने धडपडत राहायचा. कधी रात्रीच्या वेळेला, कधी गेतशेमाने बागेमध्ये, कधी क्रुसावर खेळलेला असताना म्हणा, पुनरुत्थानानंतर स्वर्गात चढताना त्याच्या मुखामध्ये परमेश्वर पित्याचंच नाव होतं. बापा शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, बाप्पा त्यांना क्षमा कर, किंवा पित्याने देऊ केलेली देणगी लवकरच तुम्हाला मिळणार आहे. आमच्या स्वर्गीय बापासारखी प्रार्थना त्याने शिकवली. परमेश्वराची एक विशिष्ट ओळख प्रभू येशू ख्रिस्ताने करून दिलेली आहे. आपण स्वतः आता चिंतन करायचं आहे
की परमेश्वर माझा पिता आहे हे सत्य मी कितपत अवगत केलेलं आहे किंवा आत्मसात केलेलं आहे. परमेश्वर माझा जर पिता असेल तर तो पिता कशा पद्धतीचा आहे. ख्रिस्त सभेने आपल्याला त्यासाठी 3 महत्त्वाचे शब्द दिलेले आहेत. ओमनी प्रेझेंट, ओमनी सायंट आणि ओमनी पोटेंट. ओमनी प्रेझेंट म्हणजे सगळीकडे आहे, ओमनी पोटेंट म्हणजे सर्वसमर्थ आहे आणि ओमनी सायंट म्हणजे सर्वज्ञानी आहे. असा जर माझा पिता असेल तर मला चिंता करायची काय गरज आहे. आकाशातील पाखरांकडे पहा किंवा रानातील गवताकडे, फुलांकडे पहा, ती कशा प्रकारे फुलत असतात असा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला दिलेला आहे. आणि त्याद्वारे देवपित्याची आपल्यावरती जी प्रीती आहे ती आपल्यासाठी प्रकट केलेली आहे. दुसरं सत्य, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे. संत योसेफ आणि पवित्र मरिया ह्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देताना देवदूताने काय नक्की सांगितलं. तू त्याचं नाव येशू असं ठेव, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्त करील. म्हणजे त्याच्या नावामध्येच बंधमुक्ती करण्याचा सामर्थ्य दडलेलं आहे असं आपल्याला तिथे कळवण्यात आलेलं आहे. किंवा मेंढपाळांना सांगताना तुमच्यासाठी दाविदाच्या घराण्यात तारणारा जन्माला आलेला आहे. तारणारा म्हणजे मुक्ती देणारा किंवा मुक्तीदाता जन्माला आलेला आहे. किंवा मागी लोक ज्यावेळेला आले तेव्हा त्यांनी चौकशी कोणती केलेली आहे, यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे, तो नक्की कुठे आहे. किंवा मंदिरामध्ये जेव्हा येशूला अर्पण करण्यात आलं त्यावेळेला संदेष्ट्याने शिमोनाने देखील सांगितलं, परराष्ट्रीयांचा प्रकाश आणि इस्रायलचं वैभव. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देण्यात आलेली आहे. 12 वर्षांचा असताना तो मंदिरामध्ये हरवलेला, परंतु जेव्हा तो सापडला त्यावेळेला तो कशा प्रकारे सापडला की तो गुरुजनांबरोबर चर्चा करत असताना त्यांना दिसला. ते त्याच्या बुद्धीवरून आणि उत्तरावरून थक्क झालेले होते. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. अशा शब्दात खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने आपली स्वतःची ओळख मशीहा म्हणजे अभिषिक्त अशी करून दिलेली आहे. नथनेलाने त्याच्याकडे बघितलं, एकाच वाक्यामध्ये तो आपल्या सगळ्या पूर्वग्रहापासून मुक्त झाला आणि त्याने सांगितलं, तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही इस्रायलचे राजे आहात. योहान बाप्तिस्ता प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची पूर्वतयारी करत होता. त्याला बघितल्याबरोबर त्याच्या मुखातून शब्द कोणते बाहेर पडले, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. तेवढ्या शब्दानंतर एक मोठा चमत्कार त्या ठिकाणी घडला. त्याचे स्वतःचे 2 शिष्य त्याला सोडून ताबडतोब एका नव्या गुरुच्या मागे गेले. एवढी ताकद त्या एका सत्यामध्ये दडलेली आहे. किंवा आम्हाला मशीहा म्हणजे ख्रिस्त सापडलेला आहे असं सांगून आंद्रियाने आपल्या भावाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं. त्या भावाचं नाव आहे पेत्र. पुढे त्याने देखील तशीच साक्ष दिली की तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. एकदा हे सत्य माणसाला समजलं की माणसाच्या जीवनामध्ये प्रचंड असं परिवर्तन घडून येऊ शकतं. ते सत्य माणसाला बंधमुक्त करत असतं. त्याच्या गावकऱ्याने त्याला सुताराचा मुलगा म्हणून हिणवलं, मरियेचा पुत्र म्हणून, योसेफाचा पुत्र म्हणून कमी लेखण्याचा प्रयत्न केला. परंतु खऱ्या अर्थाने दाविदाचा पुत्र, देवाचा पुत्र, परात्पराचा पुत्र, नीतिमान पुरुष, उत्तम गुरुजी अशा प्रकारे कितीतरी लोकांनी त्याला गौरविलेला आहे. शोमरोनी स्त्रीने सुरुवातीला त्याला पाहिलं तेव्हा तिला वाटलं हा साधा एक यहुदी पुरुष आहे किंवा हा एखादा थोडासा वरच्या दर्जाचा माणूस आहे म्हणून महाराज हा शब्द वापरते. परंतु हळूहळू तिच्या लक्षात आलं, अरे हा तर संदेशला वाटतो. त्याही पलीकडे जाऊन मशीहा येणारच आहे ह्याची वाट ती पाहत होती. तिथे प्रभू येशू ख्रिस्ताने एक सत्य तिला प्रकट केला की ह्यापुढे ह्या डोंगरावर किंवा त्या डोंगरावर आपल्याला प्रार्थना करायची नाही, तर आपल्याला प्रार्थना करायची आहे खरेपणाने आणि सत्याने, आत्म्याने आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर त्या स्त्रीच्या जीवनामध्ये पूर्णपणे परिवर्तन झालं आणि तिच्याविषयीची घटना आपणा सर्वांना ठाऊक आहे. आणि ह्या सर्वांचा कळस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपली स्वतःची ओळख करून देताना 7 महत्त्वाची वाक्ये म्हटलेली आहेत. ही 7 महत्त्वाची वाक्ये 7 दिवस चिंतनासाठी घ्यायची. एका दिवशी एकच वचन घ्यायचं, त्याच्यावरती भरपूर चिंतन करायचं.
एक वचन आपल्याला कितीतरी देऊ शकतं, कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडलेलं हे सत्य आपल्याला बंधमुक्त करणारं असतं की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. योहान अध्याय 6 वचन 51. आणि चिंतन असं करायचं आहे, मला नक्की कसली भूक लागलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपली कोणती भूक तृप्त करण्यासाठी आलेला आहे, आपली खरी आध्यात्मिक भूक शमविण्यासाठी. पण मला भूक कोणती लागलेली आहे ते मी तपासून पाहिजे. नंतर मीच जगाचा प्रकाश आहे. योहान अध्याय 8 वचन 12. कोणत्या प्रकारचा प्रकाश किंवा प्रकाश झोत माझ्यावरती असावा असं माणसाला वाटत असतं. सर्वांनी माझं कौतुक करावं, सर्वांनी माझ्याविषयी चांगलं म्हणावं, माझ्याविषयी चांगले उद्गार काढावेत, अशा प्रकाशासाठी माणूस कधी कधी धडपडत असतो आणि पापाच्या काळोखामध्ये अंधारामध्ये चाचपडत असण्याची शक्यता असते. खऱ्या अर्थाने हा प्रकाश मिळालेला आहे का, तो श्रद्धेचा प्रकाश शोधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायचं. मी मेंढरांचं दार आहे. दार कशासाठी असतं? 2 गोष्टीसाठी, प्रवेश करण्यासाठी आणि संरक्षणासाठी. सातत्याने माणूस एखाद्या विशिष्ट प्रांतामध्ये प्रवेश करत असतो, मग तो चुकीचा असू शकतो किंवा वाईट प्रांत असू शकतो. आणि सुरक्षितता देणारं ते दार. माझी सुरक्षितता कशात आहे? पैशामध्ये दडलेली आहे का, नावलौकिकामध्ये आणि प्रसिद्धीमध्ये दडलेली आहे का, कुठे माझी सुरक्षितता दडलेली आहे? मीच उत्तम मेंढपाळ आहे. आणि येशूने त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कशा प्रकारे त्याचं सर्वस्व देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तयार होता, तशा प्रकारचा हा उत्तम मेंढपाळ मला सापडलेला आहे का? पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. मरणोत्तर जीवनावरील श्रद्धा त्याच्यामध्ये दडलेली आहे. खरोखर आहे की नाही तपासून पाहायची. मार्ग, सत्य आणि जीवन 3 शब्द आहेत. मार्ग म्हटल्यानंतर आपल्यापुढे बरेच मार्ग खुले असतात, त्यातला एखादा मार्ग निवडायचा असतो. सत्य म्हटल्यानंतर वेगवेगळ्या पातळीवरची सत्य असतात. मित्राने सांगितलेलं असतं, गुरुनी सांगितलेलं असतं, पोप महोदयांनी सांगितलेलं असतं, बायबलने सांगितलेलं असतं. सत्य आपल्याला योग्य प्रकारे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी एक चैतन्य असावं लागतं, संजीवनी असावी लागते. ती संजीवनी ह्या जगातील कोणतीही गोष्ट देऊ शकत नाही. केवळ प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रकारची संजीवनी देऊ शकतो. ते जीवन आपल्याला मिळालेलं आहे का तपासून पाहायचं. किंवा मीच खरा द्राक्षवेल आहे. अध्याय योहानाचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 1 मध्ये हे वचन आलेलं आहे. त्याच्यामध्ये येशूने काय नक्की सांगितलेलं आहे? 4 प्रकारचे फाटे सांगण्यात आलेले आहे की विपुल फळ देणारे फाटे, साफसूफ करण्याची किंवा छाटणी करण्याची गरज असलेले फाटे, तोडल्यामुळे सुकून गेलेले फाटे आणि मग आगीमध्ये टाकून दिलेले फाटे. आपण तपासायचं आहे मी कोणत्या प्रकारचा फाटा आहे की जो सहज विपुल फळ धारण करू शकतो. ही 7 वचने आपल्या अंतःकरणामध्ये जणू काही लिहून ठेवायची, सतत त्याच्यावरती चिंतन करायचं. ह्या 7मधील एक कुठलं तरी वचन निवडायचं, इतरांना सांगायचं, एखाद्या वहीवर लिहायचं, एखाद्या भिंतीवरती लिहायचं, सातत्याने त्याच्यावरती मनन चिंतन करायचं. कॅसियन नावाचे धर्मगुरू होऊन गेले, नंतर ते संत जॉन कॅसियन ह्या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी सांगितलं की बायबलचं एक शब्द जरी तुम्ही घेतला तर आयुष्यभर त्याच्यावरती चिंतन करू शकता. आणि त्यांनी एकच शब्द घेतलेला होता, लॉगॉस. त्याच्यावरतीच आयुष्यभर ते चिंतन करत राहिले. तुम्ही विचार करा, एक शब्द घेऊन आयुष्यभर त्याच्यावरती माणूस विचार करू शकतो. त्याचं ते सुंदर असं उदाहरण आहे. ते तुम्हाला बंधमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. येशूने प्रकट केलेलं 3रं महत्त्वाचं सत्य म्हणजे पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे. ह्या आपल्या संमेलनामध्ये त्याच्यावरती विशेष असा टॉक दिला जाणारच आहे. परंतु येशूने जे सत्य हे प्रकट केलेलं आहे त्याचा थोडक्यात आपल्याला गोषवारा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. की जुन्या करारामध्ये निर्मितीच्या वेळेलाच तो पवित्र आत्मा त्या ठिकाणी आहे. काय नक्की तिथे करत आहे? जलाशयावरती तळपत होता असं सांगण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्याचं भाषांतर कसं पाहिजे? विहरत होता. म्हणजे अशा प्रकारे तो घुटमळत होता. त्यामुळे काय झालं? पाणी हललं. पाणी हलल्यानंतर ते वाहतं झालं की ते शुद्ध राहतं. अगदी त्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यामध्ये संचारल्यानंतर माणूस दिवसेंदिवस शुद्ध होत राहतो. किंवा आदामाची निर्मिती केल्यानंतर देवाने आपला श्वास त्याच्यामध्ये फुंकला आणि आदाम जीवधारी असा प्राणी झाला. म्हणजे आपल्यामध्ये जीवन हवं असेल तर परमेश्वराचा श्वास असलेला देवाचा आत्मा असणं गरजेचं आहे. नोहाच्या तारूच्या वेळेला कबुतराचं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे.
बाबेल येथे भाषांचा गोंधळ झाला आणि पेंटेकॉस ह्या ठिकाणी भाषा देण्यात आल्या, त्याद्वारे पवित्र आत्म्याचं कार्य आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या योगे गर्भी धारण झालेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जन्माच्या वेळेला शांती, आनंद, प्रकाश, नम्रता, सहनशीलता, सौम्यता ही सगळी पवित्र आत्म्याची फळं घेऊन ह्या जगामध्ये अवतरतो. मंदिरात गुरुजनाबरोबर चर्चा करत असताना ज्ञान, शहाणपण, समंजसपणा ही सुद्धा पवित्र आत्म्याची फळं तो त्या ठिकाणी प्रकट करतो. बाप्तिस्म्याच्या वेळेला त्याच पवित्र आत्म्याने तो संचरित होतो. मोहावरती विजय मिळवण्यासाठी सैतानाची खांडोळी करतो, कारण त्याच्यामध्ये परमेश्वराचा पवित्र आत्मा तिथे वस्ती करत होता. नाझरेतच्या सभास्थानामध्ये देखील लोकांनी त्याचा कडेलोट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी त्याने खरं सत्य प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्रेषितांना देखील पवित्र आत्म्याची ओळख करून देताना तो सांगत आहे, सत्याचा आत्मा आणि कैवारी दोन महत्त्वाचे शब्द आहेत. सत्याचा आत्मा म्हणजे तो तुम्हाला सत्य समजून सांगणार आहे, आणि कैवारी म्हटल्यानंतर तो तुमची बाजू घेणार आहे. त्या कैवारीसाठी शब्द आहे पाराक्लेतॉस, बाजूला उभा राहणारा. पाराक्लेतॉसचा इंग्रजी भाषेत आहे ॲडव्होकेट, म्हणजे वकील. म्हणजे दुसरा कैवारी वकील, पहिला कैवारी कोण आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. दुसरा कैवारी आहे हा पवित्र आत्मा, तो तुमची वकिली करील. कधी वकिली करणार आहे? माणसाच्या जीवनामध्ये असं घडतं की नाही बघा, परिवर्तन झालेलं आहे, नवजीवन सुरू झालेलं आहे. अधूनमधून भूतकाळातील पाप मानगुडीवरती भूतासारखी बसलेली असतात, आठवण करून देत असतात. माणूस विचलित होत असतो. अशा वेळेला तो पवित्र आत्मा येऊन आपली बाजू घेऊन सांगत असतो, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे, भिवू नकोस, तू आता पुढे जायचं आहे. तो सत्याचा आत्मा तुम्हाला त्याच्या मनचं काही सांगणार नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताकडून जे त्याने ऐकलेलं आहे तेच तो आपल्याला सांगणार आहे आणि आपल्याला त्याची आठवण करून देणार आहे. अशा प्रकारचा तो पवित्र आत्मा की शोम्रोनी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत पाणी दिलं, आणि ते जिवंत पाणी तिच्यामध्ये उपळत्या पाण्यासारखं, सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्यासारखं झालं, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पुनरुत्थानानंतर आपल्या प्रेषितांवरती प्रभू येशू ख्रिस्ताने फुंकर घातली आणि त्यांना सांगितलं पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, आणि मग त्यांच्यावरती एक प्रेषित कार्य सोपवलं. ते प्रेषित कार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याने नंतर पेंटेकॉसच्या दिवशी त्यांना प्रचंड असं सामर्थ्य दिलं. ते सामर्थ्य गेली 2000 वर्षे आपल्या ख्रिस्त सभेमध्ये सळसळत आहे. आजही आपण पवित्र आत्म्याठायी नवजीवन जगत आहोत. कसं समजायचं की मी पवित्र आत्म्याठायी नवजीवन जगतो की नाही? 3 महत्त्वाची प्रतीकं आपल्यासाठी वापरण्यात आलेली आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पवित्र आत्म्याची फळं. फळावरून झाडाची परीक्षा करता येते. अगदी त्याप्रमाणे आपल्या जीवनाला जर प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वासूपणा, इंद्रिय दमन ही फळं आलेली असतील तर आपलं जीवन पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. जर अजूनही आपण देह स्वभावाच्या जोखडाखाली असू तर अजून पवित्र आत्म्याला आपण पुरेसं स्थान दिलेलं नाही. ही झाली फळं. दुसरी गोष्ट आहे दानं. सगळ्यांना दानं दिलेली असतात, पण त्या दानांचा वापर का होत नाही? कारण मानवी दुर्बळता त्याच्या आड येत असते. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आणि ती म्हणजे बांधिलकी किंवा समर्पित वृत्ती, ज्याला आपण दुसरा शब्द वापरू शकतो, निष्ठा. एकदा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये कार्य करू लागला की प्रचंड अशा समर्पित वृत्तीने, निष्ठेने, बांधिलकीने तुमच्या हाती जी काही जबाबदारी येईल ते पार पाडण्यासाठी तुम्हाला अंतर्यामी ताकद मिळत असते. आणि म्हणूनच हा पवित्र आत्मा नावाचं जे सत्य आहे ते सत्य माझ्या जीवनात कितपत उतरलेलं आहे मी तपासून पाहणं गरजेचं आहे. येशूने प्रकट केलेलं चौथं सत्य आहे देवराज्य. पहिलंच वाक्य त्याच्या प्रवचनातून बाहेर पडलं होतं, काळाची पूर्णता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. हे देवाचं राज्य नक्की काय आहे? साक्षात प्रभू येशू ख्रिस्त तो देवाच्या राज्याचा मोठं प्रतीक आहे. आणि मग त्याच्या कार्यातून, त्याच्या शब्दातून, त्याच्या वागण्यातून जे काही झालं ते सगळं देवराज्याचं प्रतीक. म्हणून देवराज्य कसं असेल ते समजून सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने 60 दाखले दिलेले आहेत. त्या सगळ्या दाखल्यांमध्ये देवराज्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की हे परमेश्वराचं राज्य नक्की कसं असणार आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा.
त्यासाठी त्याने आपल्या आजूबाजूची सगळी निरीक्षणं केली. त्याच्यामध्ये शेतकरी म्हणा, सुतार म्हणा, मेंढपाळ म्हणा, कोळी, जकातदार, विधवा, न्यायाधीश, शास्त्री पुरुषी, सागर पर्वत, जकातदार, मंदिर, सभास्थाने, भाकरी आणि मासे, दिवे आणि देवठणी, मत्स्य आणि जाळे, द्राक्षे, द्राक्षमळे, त्यानंतर लग्नाचे प्रसंग, मरणाचे प्रसंग, बियाणे, अशा सगळ्यांचा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यामध्ये विचार केला. रात्रीच्या रात्री तो त्याच्यावरती चिंतन करायचा, दिवसा जाऊन त्यावरती आधारित दाखले द्यायचा. परंतु हेतू काय होता? लोकांना देवराज्याची ओळख करून द्यायची. आपण सहज तपासून पाहायचं आहे, मी कोणाच्या राज्यामध्ये आहे, मी कोणाचा हुकूम पाळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा हा प्रश्न आपल्या प्रेषिताने विचारला, मी कोण आहे, तेव्हा वेगवेगळी उत्तरं आली. पेत्राने मात्र सांगितलं, जिवंत देवाचा पुत्र आहेस. येशूने ताबडतोब सांगितलं, मांस आणि रक्त ह्याने नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुझ्यासाठी प्रकट केलेलं आहे. म्हणजे तो देवाच्या राज्यामध्ये आहे हे त्यावेळेला येशूने त्याला समजून सांगितलं. परंतु आत्ता येशूला दुःख सहन करावं लागेल असं येशूने जेव्हा सांगितलं, तेव्हा पेत्राने त्याचा निषेध करून त्याला सांगितलं, प्रभूजी तुमच्या बाबतीत असं घडू नये. आणि मग येशू त्याला काय म्हणतो, अरे सैताना माझ्यापासून चालता हो, कारण आता तू देवाच्या राज्यात असून बोलत नाहीस, तू सैतानाच्या राज्यातून बोलत आहे. आपल्याला ऐकू येणारा आवाज देवाच्या राज्यातून येतो की सैतानाच्या राज्यातून येत असतो, ते माणसाने तपासून पाहणं गरजेचं आहे. ते जर आपण तपासून पाहिलं नाही तर आपण बंधनातच राहण्याची शक्यता आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जे राज्य प्रकट केलं ते राज्य कशा स्वरूपाचं आहे, एकूण 6 सत्ये व्हॅटिकन विश्व परिषदेने आपल्यासमोर सादर केलेली आहेत. त्यातील पहिलं सत्य आहे की देवाचं राज्य आलेलं आहे, परंतु अजून परिपूर्ण स्वरूपात प्रकट झालेलं नाही. ऑलरेडी अँड नॉट एट, अशा प्रकारचं ते देवाचं राज्य आहे की देवाचं राज्य आलेलं आहे. आपल्याला देखील कधी कधी वाटत असतं की मी खूप चांगलं जीवन जगत आहे, परंतु मानवी दुर्बलता आड आली की आपल्याला वाटते नाही अजून आलं. पण ती जी गोष्ट आहे ती ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की हा एक प्रवास आहे, अजून आपण प्रवास पूर्ण केलेला नाही. ख्रिस्त सभा ही यात्रेकरू ख्रिस्त सभा आहे, प्रवासाला निघालेली अशा प्रकारची ख्रिस्त सभा आहे. म्हणून परिपूर्णतेला पोहोचायला अजून वेळ आहे. ते जसं दैवी स्वरूपाचं आहे तसं मानवी स्वरूपाचं आहे. मातीचं भांड, परंतु स्वर्गीय संपत्तीचं असलेलं ते भांड. म्हणून कधीही आपल्या जीवनाला धक्का पोहोचू शकतो, कारण आपण मानवी आहोत, परंतु त्याच्यामध्ये दैवी दडलेलं आहे हे आपण विसरून चालणार नाही. ते दृश्य स्वरूपाचं आहे तसंच अदृश्य स्वरूपाचं आहे. चर्च बघितल्यानंतर आपल्याला ख्रिस्ती धर्माची आठवण होते, परंतु ख्रिस्ती धर्म तेवढ्यापुरताच मर्यादित नाही, त्याच्या पलीकडे तो अदृश्य स्वरूपात ह्या जगामध्ये वावरत आहे. ते भौतिक स्वरूपाचं आहे तसं पारमार्थिक स्वरूपाचं आहे. म्हणजे जे काही तू पृथ्वी तलावरशी बांधशील तसं स्वर्गात बांधलं जाईल असं जे सांगितलं होतं त्याचा तो संबंध आहे की इथे भौतिक स्वरूपात आपण एखादी गोष्ट करत असतो, परंतु त्याचे पडसाद पारमार्थिक स्वरूपामध्ये माणसाच्या जीवनामध्ये पडत असतात. वैयक्तिक स्वरूपाचं आहे तसं ते सामुदायिक स्वरूपाचं आहे. कोणतीही व्यक्ती असं सांगू शकत नाही मी आता स्वर्गात आहे एकटाच. संत अगस्तीनने ते स्पष्टपणे सांगितलं, वी आर आयदर सेव्ड टुगेदर ऑर डॅम्ड टुगेदर, कंडेम्ड टुगेदर. म्हणजे आपण आपला तारण एकतर सामुदायिकरित्या होईल किंवा सामुदायिकरित्या आपला नाश होईल. म्हणजे आपण समुदाय म्हणून ह्या जगामध्ये वावरत असतो. वैयक्तिकरित्या आपण आपलं योगदान देत राहायचं, परंतु आपण समुदायाचे घटक आहोत हे कधी विसरायचं नाही. ते जसं स्थानिक पातळीवरचं आहे तसंच ते वैश्विक पातळीवरचं आहे. वैश्विक म्हटल्यानंतर संपूर्ण जगाच्या पातळीवरचं. म्हणून छोटंसं कुटुंब ही एक ख्रिस्त सभा असते, संपूर्ण जगभरची ख्रिस्त सभा हे एक विशाल कुटुंब असतं. अशा प्रकारचं ते देवाचं राज्य आपल्याला खरोखरच कळलेलं आहे का? मी देवाच्या राज्यामध्ये वावरत आहे का? ते सत्य समजून मी बंधमुक्त झालेलो आहे का? तपासून पाहणं गरजेचं आहे. येशूने प्रकट केलेलं 5वं महत्त्वाचं सत्य आहे प्रीती. आणि त्या प्रीतीचे 2 कंगोरे, जणू काही एकाच माणसाला असलेले 2 चेहरे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रकट केलेले आहेत. देवप्रीती आणि शेजार प्रीती. आणि ह्या दोन्हींचा परस्परांशी संबंध आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये देखील देवप्रीती आणि शेजार प्रीतीशी संबंधित कितीतरी लोकांचं जीवन त्यांनी जवळून बघितलेलं, की काही लोक फक्त देवप्रीतीसाठी झगडत होते, पण शेजार प्रीतीचं काही पडलं नव्हतं. तेव्हा त्यांनी चांगल्या शोमरोण्याचा दृष्टांत दिला.
की याजक आणि लेवी मंदिरातून परतत होते, परंतु त्यांच्या ठाई शेजारप्रीती नव्हती. परंतु तो जो शोम्रोनी होता त्याने ती शेजारप्रीती त्या ठिकाणी प्रकट केलेली आहे. काहींच्या जीवनामध्ये शेजारप्रीती प्रचंड होती, परंतु देवप्रीतीला वेळ नव्हता. मार्था सांगत आहे, प्रभूजी माझ्यावरती सगळ्या कामाचा भार माझ्या बहिणीने टाकलेला आहे. आणि येशू तिला सांगत आहे, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग आणि चिंता करत आहेस. एकाच गोष्टीची गरज आहे. तू नुसत्या शेजारप्रीतीमध्ये गुंतलेली आहेत, परंतु त्याचा पाया कशावर असला पाहिजे? देवप्रीतीवर असला पाहिजे. ती तू साप विसरून गेलेली आहेस. त्या मरियेने मात्र नेमका तोच वाटा निवडलेला आहे. तिसऱ्या प्रकारचे लोक होते, देवप्रीतीसुद्धा नाही आणि शेजारप्रीती नाही, स्वतःची स्वार्थी महत्त्वाकांक्षा. मग त्याच्यामध्ये पिलात आला, हेरोद आला, इतर काही शास्त्री परुषी आले, जुदास आला. त्यांना स्वतःची स्वार्थी महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची होती. त्यांना देवाधर्माचं काही पडलं नव्हतं किंवा शेजारप्रीतीचं काही पडलं नव्हतं. परंतु योसेफ अरिमथाईकर, निकोदेमस, संत जोसेफ, मरिया ह्यांच्यासारख्या व्यक्तींचा आपण विचार करत असतो. त्या ठिकाणी देवप्रीती आणि शेजारप्रीती ह्या दोन्हींचा सुंदर असा संगम झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. म्हणून आपण आता एक चिंतन करायचं आहे की आपल्या जीवनात हा समतोल आहे की आपण कुठेतरी एका बाजूला झुकलेलो आहोत. येशूने प्रकट केलेलं 6वं आणि शेवटचं सत्य आहे आणि ते म्हणजे सार्वकालिक जीवन. तरुण मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला होता. त्याने सांगितलं, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून मी काय करायला पाहिजे? आणि येशूने सांगितलं, आज्ञा पाळायची. त्याने आज्ञा पाळलेल्या होत्या. अजूनही येशूने त्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की तुझं असेल नसेल ते सगळं विकून टाक आणि चल माझ्या मागे ये. परंतु तो खिन्न होऊन निघून गेला. का बरे तो खिन्न होऊन निघून गेलेला आहे? कारण येशूने त्याला दाखवली होती अदृश्य संपत्ती. त्याचे डोळे खिळलेले होते दृश्य संपत्तीवरती. जे अदृश्य असं पाहू शकतात तेच अशक्य असं करू शकत असतात. म्हणून ह्या ठिकाणी तो बंधमुक्त झाला नाही. तो तशाच प्रकारे त्याच्यामध्ये अडकून पडलेला आहे. त्याला सार्वकालिक जीवन काय आहे ते समजलंच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने ते सार्वकालिक जीवन कुठून तुम्हाला मिळू शकतं त्याची एक छोटीशी खूण मागे ठेवलेली आहे. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ही भाकर खाणारा सर्व काळ जगेल. सर्व काळ जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा देह, ते त्याचं शरीर हे आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे. की जो कोणी ही भाकर खाईल त्याला मी शेवटच्या दिवशी उठवीन. सार्वकालिक जीवनासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाचारण करत आहे. हे सार्वकालिक जीवन आपण कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो? विश्वासाद्वारे. तशा प्रकारे आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानामध्ये शेवटी अध्याय 20 वचन 31 सांगण्यात आलेलं आहे की हे सगळी चिन्ह लिहिलेली आहेत अशासाठी की येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास तुम्ही ठेवावा आणि त्या विश्वासाद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ते सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी आपण आपला विश्वास सातत्याने तपासून पाहणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या विश्वासाचं सामर्थ्य प्रकट करण्यासाठी 6 वेगवेगळी विधानं केलेली आहेत. वादळामध्ये त्याने आपल्या प्रेषिताने विचारलं की तुमचा विश्वास कुठे आहे? त्यानंतर जेव्हा एखादा मनुष्य बरा होण्यासाठी यायचा तेव्हा तो विचारायचा की मी हे करू शकेन असा तुझा विश्वास आहे का? बरा झाल्यानंतर सुद्धा तो त्याला श्रेय द्यायचा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. किंवा एखादा शताधिपती येऊन त्याच्यापुढे विनंती करतो आणि त्याचा विश्वास पाहून येशू सांगतो, असा विश्वास मला साऱ्या इस्रायलात देखील आढळला नाही. तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या इतका विश्वास असेल आणि तुम्ही ह्या तुतीच्या झाडाला ह्या डोंगरावरून उपटली आणि जा आणि समुद्रात लावलीचा असं सांगितलं तर तसं घडणार आहे. तुतीच्या झाडाचंच का सांगितलेलं आहे? कारण तुतीचं झाड आपण सहज उन्मळून काढू शकत नाही. अशक्य गोष्टी शक्य होतील. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. म्हणजे ह्या श्रद्धेमध्ये आपण ज्यावेळेला मजबूत होत असतो त्यावेळेला आपण सार्वकालिक जीवनाच्या दिशेने वाटचाल करत असतो. काय नक्की ही श्रद्धा आहे? श्रद्धा म्हणजे भक्ती आहे का? श्रद्धा म्हणजे फक्त ईशज्ञान आहे का? श्रद्धा म्हणजे बांधिलकी. शेंडी तुटो की पारंबी तुटो, कोणताही प्रसंग जीवनात आला तरी मी माझ्या परमेश्वराला कधीच सोडणार नाही, अशा प्रकारची ती बांधिलकी म्हणजे ती श्रद्धा. म्हणूनच आपल्या जीवनात मोहाचे प्रसंग येतील, दुःखाचे प्रसंग येतील. माणसाने मात्र आपल्या श्रद्धेपासून मुळीच ढळायचं नाही, तरच माणूस सार्वकालिक जीवनप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करू शकतो.
तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. आज माणसं अजूनही कोणकोणत्या बंधनामध्ये आहेत. हेरोदासारखा माणूस स्वतःच्या स्वार्थामुळे आंधळा झालेला, पिलातासारखा माणूस हात धुवून मोकळा होतो, जुदासासारखा माणूस पैशाच्या मागे धावतो आणि इतर कितीतरी जण भीतीपोटी पळून जातात. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये आज माणसं सापडलेली आहेत. आपण स्वतःला तो एक प्रश्न विचारायचा की मला हे सत्य जाणून घ्यायचं आहे, कारण मला कुठल्या तरी बंधनातून मुक्त व्हायचं आहे. कोणत्या प्रकारचं असं बंधन आहे की ज्यापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. ते बंधन घेऊन आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणापाशी येऊया. त्या बंधनातून त्याने आपल्याला पूर्णपणे मुक्त करावं म्हणून त्याच्याकडे विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen.